म्हणजे तुला असं वाटतं का की ते हायर क्लासमध्येच फक्त आहे? असं नाही म्हणणार मी. इवन मिडल क्लासमध्ये सुद्धा असू शकतं. वी डोंट नो दॅट की किती पर्सेंटेजमध्ये हुकअप्स होत आहेत, कारण तेवढं डिक्लेअर नाही कोणी करत. पण जितकं बोललं जात आहे बाहेरच्या कंट्रीमध्ये तेवढं इंडियामध्ये नाही होत आहे. मे बी बोलत नसतील जास्त, मग इंटिरियर्समध्ये किंवा रुरल एरियामध्ये आहे का? रिअली वॉन्ट इट ना, कम ऑन. आता हे झालं हुकअपबद्दल. त्याच्या पुढची स्टेज येते सिच्युएशनशिपची, ज्यामध्ये ॲटलिस्ट आपण फ्रेंड्स तरी आहोत. म्हणजे नुसतंच सेक्स करता आपण एकत्र नाही भेटत आहोत, आपण फ्रेंडशिप म्हणूनही भेटतोय. ठीक आहे, म्हणजे आपण कॉफी शॉपमध्ये पण जाऊ, आपण एकमेकांना अभ्यासात सुद्धा किंवा करिअरमध्ये सुद्धा एकमेकांना हेल्प करू, राईट. मग पण त्यामध्ये सुद्धा हँगरवर लटकल्यासारख्या कपड्यांसारखं आहे. म्हणजे सिच्युएशनशिपमध्ये तळ्यात मिळत, म्हणजे फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. म्हणजे किती कन्व्हिनियन्स बनवलं आहे बघ. मी कुठेही मिलेनियल जनरेशनला टोमणे नाही हा मारत आहे किंवा मला म्हणजे अजिबात नाही. इट्स द मोस्ट अडोरेबल जनरेशन. म्हणजे खूप क्लोज आहे माझ्या, कारण काय, आय अंडरस्टँड देअर पेन, व्हाय दे हॅव क्रिएटेड ऑल दीज ऑप्शन्स. कारण लग्नाची भीती, संसाराची भीती इतकी बसली आहे डिवोर्स रेट वाढल्यामुळे. त्याच्यामुळे त्यांनी हा कन्व्हिनियंट ऑप्शन्स बनवले स्वतःचे. आणि मला असं वाटतं इट्स नॉट जस्ट मिलेनियल्स, पण हळूहळू लोकांना फ्रीडम हवा आहे, स्वतःची स्पेस हवी आहे. आणि असं वाटतं की आपण लग्न केलं की बांधले जाऊ, आपली स्पेस कमी होईल. असं वाटतं का तुला तुझ्या रिसर्चमध्ये? माझ्या रिसर्चमध्ये मला सिम्पली असं वाटतं आहे की एम्पॉवरमेंट, स्पेस या सगळ्यांच्या डेफिनेशनच सोयीस्कररित्या घेतलेल्या आहेत. म्हणजे काय ते नंतर आपण वेडिंगबद्दल नंतर बोलणार, आता आपण ते नंतर बोलूया. मी आता हे जे सांगतेय ना, ह्यामधलं ऑप्शन आपण समजून घेतला तर म्हणजे असं आहे की हे हुकअपचं झालं, त्यानंतर सिच्युएशनशिपचं झालं. सिच्युएशनशिप म्हणजे काय? सिच्युएशनशिप म्हणजे सगळंच लिंकरिंग आहे. धड आपण त्याला नातच नाही काही. देर इज नो नेम फॉर इट. ओके. त्या गोष्टीला काही मिनिंग पण फार आहे असं नाही. पण कोण, म्हणजे फिजिकल इन्व्हॉल्वमेंट आहे, मेंटल आहे, इमोशनल आहे? इमोशनल तर अजिबात नाहीये. सिच्युएशनशिप मध्ये पण नाहीये. फ्रेंड्स आहोत, तो फ्रेंड्स आहोत, मला तू आवडतोयस पण आय डोंट लव्ह यू, आय एम नॉट रेडी फॉर द कमिटमेंट. हो, सो आय लाईक यू बट आय डोंट लव्ह यू. एवढं कळतं ना, आपण एवढा कम्फर्टेबल आहोत आपण दोघं जण, तर चिल मारू यार, अशा टाईप आहे ते. मग त्यामध्ये तोही कोणाशी कधीही डेट करायला मोकळा आहे, ही पण डेट करायला मोकळी आहे, पण स्टील आपण दोघं एकमेकांना बघतोय. मे वी नो इच अदर लाईक. ओके. इट क्रिएट्स अ कन्फ्युजन इन आवर माइंड्स. विचार कर, ह्या मुलांच्या मनात किती कन्फ्युजन होत असेल ऑप्शन्स क्रिएट केल्यानंतर. कारण जेवढे मल्टिपल ऑप्शन्स आहेत तेवढं कन्फ्युजन आहे ना, राईट. थर्ड स्टेज येते ती डेटिंगची येते, ज्यावर आपण सुरुवात केली बोलायला. मग त्यात डेटिंग ॲप्स आले, त्याच्यानंतर ऑनलाईनचं ऑफलाईन झालं, मग त्यानंतर मिक्सर्स आले, त्यामध्ये स्पीड डेटिंग आलं. त्यामध्ये मिक्सर काय सगळे जमतात. मेळाव्याला मिक्सर म्हणतात. म्हणजे हा फार वधूवर मेळावे असतात त्याला मिक्सर म्हणतात. डेटर्सचे मेळावे आहेत. सिंगल्स मीट इच अदर विथ द कॉमन इंटरेस्ट, विच इज अ गुड थिंग. व्हॉट इज द इंटरेस्ट? इंटरेस्ट काही असू शकतो तुझा. नाही, हां, एक्सप्लोर म्हणजे आता मी म्हटलं मगाशी पेट योगा. तुझ्याकडे पण पेट आहे, माझ्याकडे पण पेट आहे, तर आपण दोघं पेट योगाला त्या सेशनला बसू आणि आपण डेट करू, इंट्रोड्यूस होऊया एकमेकांशी विथ कॉमन इंटरेस्ट. डिनॉमिनेटर काय आहे? इंटरेस्ट, कॉमन इंटरेस्ट. दॅट इज ओके कम्प्लीट, अँड आय एम कम्प्लिटली ओके विथ दॅट, बिकॉज आय अंडरस्टँड की कुठे ना कुठेतरी संधी पाहिजे भेटायला. अंडरस्टूड. पूल पार्टीज ओके, मग ड्रिंक्स करता ओके, मग काही फूड चे काही फेस्टिवल असतात, तसं काहीतरी एखादं इव्हेंट क्रिएट केलेला असतात. एनीथिंग यू कॅन क्रिएट ऑन दॅट अँड वी द डेटर्स मीट देअर. ठीक आहे, हे पण झालं, समजलं. ते एकमेकांना भेटले. आता त्याच्यातही पॉईंट असा आहे स्पीड डेटिंगचा. ओके. स्पीड डेटिंग म्हणजे 5 ते 7 मिनिटामध्ये तुला डेट तुझा फिक्स करायचा असतो. ओके. जसे आपण आता बसलोय, टायमर बझर चालू असतो आणि त्या ह्याच्यामध्ये तुला, आणि ते कीप ऑन रिप्लेसिंग. सो 5 मिनिट्समध्ये तू जितकं बोलू शकतेस, एकमेकाला इंट्रोड्यूस करू शकतेस किंवा शकतोयस, हे तुम्ही करू शकता. आणि यू हॅव टू नेक्स्ट. म्हणजे अशी समोर मुली बसल्या, समोर मुलं. एक्झॅक्टली. आणि ते कीप ऑन शफलिंग. येस, राईट. सो तसं झाल्यानंतर आपल्याकडे नाही, कॅनडाला तर मी खूप डिटेलमध्ये बघून आली आहे आणि इथेही सुरुवात झाली आहे. मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये डेफिनेटली सुरुवात झाली. आता त्याच्यामध्ये
आवडतं ना, कोण ना कोणतं तिथं आवडेल. 10 जण जर भेटलो त्याच्यातले 2 जण आवडू शकतात, मग नंबर्स एक्सचेंज होतात, मग त्याच्यानंतर मग दे कॅरी इट की आपण हे कसं भेटायचं आहे, आपण कुठे भेटायचं आहे, हे सगळं ती जर्नी सुरू होते त्यांची. ठीक आहे, हे झालं डेटिंगबद्दल. आता इथून पुढे रिलेशनशिपला जायचं आहे की नाही यासाठी एक टाईम फ्रेम जे मगाशी मी म्हटलं ती आखणं गरजेचं आहे ना. म्हणजे डेटिंग आपण एक 3 महिने करून बघूया. एकमेकांबरोबर फिरणं, एकमेकांना एक्सप्लोअर करणं, स्वभाव समजणं, इंट्रोड्यूस करणं एकमेकाला, राईट. वीकली वन्स वी कॅन मीट, वीकली ट्वाईस वी कॅन मीट, दॅट इज युअर कॉल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.